सलामीची जोडी राहुल आणि योगेश पाटील. राहुल ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइकला योगेश पाटील. योगेश पाटीलने मागच्याच आठवड्यामध्ये आपण बघितलं की 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा पराक्रम केलाय. तो योगेश पाटील नॉन स्ट्राइकला आहे. स्ट्राइकला राहुल आणि फ्रंटलाईन गोलंदाज योगेश 45. रोहित शर्माची जर्सी क्रमांक आणि रोहितला आता कॅप्टन्सी पुन्हा मिळणार आहे. चांगली न्यूज आहे क्रिकेटसाठी. पहिला चेंडू बॅकफुटला गेला, तिथे स्क्वेअर कट केलाय, काढलाय पॉइंटच्या मधून आणि वेगाने तिथे फिल्डर धावतोय, पण तो चेंडू थांबणार नाहीये, जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर सुरुवात इथे राहुलच्या बॅटमधून पहिला चौकार. अगदी मस्त पद्धतीने बॅकफुटला गेला. रिलीज करताना त्यांनी पाहिलं की चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडतोय, थोडीशी उसळी घेत असताना बॅट रोल केली आडव्या पद्धतीने आणि पॉइंटच्या डोक्यावरून हा सुंदर चौकार प्राप्त केला राहुलने. राहुल ऑफ द मार्क, धावसंख्या 4. मेहर इलेव्हन बापगाव संघाची. स्वर्गीय बळी स्मृती चषक 2025 आपण पाहताय. आयोजक मंडळ जे हनुमान इताडे व ग्रामस्थ मंडळ इताडे यांच्या वतीने ही स्पर्धा सुरू झाल्याने पाहता पाहता ह्या स्पर्धेचा अंतिम दिवस इथे उजाडला. पावलांचा वापर इथे आणि चेंडू तिथे पाय आणि बॅटाच्या मधून जातोय. ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. योगेश एक चांगला सुरेख कमबॅक इथे करून त्याने दाखवलं. बघा हा रिलीज. हो, सुरेख चेंडू हाताळला होता. अगदी टू क्रशिंग चेंडू होता. पावलांचा वापर नसता केला तर कदाचित तिथे यॉर्क झाला असता फलंदाज स्वतःच, ज्याला स्ट्रोक चेक करणं भाग पडलं असतं. ड्राईव्ह केलाय इथे, मात्र पुन्हा एकदा हा फॉली होता. सरळ बॅटनी लॉब करायचा प्रयत्न, तिथे मिस फिल्डिंग झाली. थोडीशी डीप मधून फिल्डर येतोय जो मिड विकेटला होता. 38 सर्कलचा फिल्डर तिथे पळत होता, त्याला चेंडू सापडला नाहीये आणि थोडंसं फंबलिंग झालं. त्याचं कारण ठरलं की एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं राहुलने. चौकार आणि 2, त्यानंतर धावसंख्या 6 वर विदाउट लॉस. चांगला कॉन्टॅस्ट इथे रंगेल. ह्या 2 सेकंदमध्ये टर्न केलाय, स्वतःवरती गिरकी घेतली, चेंडूला फिरवलं, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक चेंडू जाते रुपयाचे दादा म्हात्रे साहेबांच्या बॅनर जवळ. तिथे स्किड झाले फिल्डर आणि त्या दरम्यान पाहतोय आपण 2 धावा तर कंप्लीट केल्या आहेत, परंतु पंच तिथे चेक करण्यास सांगतायत आपल्याला की बाउंड्री आहे की नाही बघूया आपण. तिथे फिल्डर स्किड झाला होता, कारण जो पडदा आहे, जो पट्टा आहे कापडाचा, तीच बाउंड्री आहे. मे बी आपण तिथे चेक करूया. सर 4 रन, चौकार. धावसंख्या 10 वर 2 चौकार झाले, 1 डबल. अशा प्रकारचा लेखाजोखा माझ्यासोबतीला रोहितजी वेलेकर स्कोरिंग करतायत. बॅटची कड, परंतु तिथे बाउन्स झाला बहुतेक चेंडू, असा आवाज आला. ऑफस्टिकच्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता योगेशने. प्रत्येक चेंडूमध्ये तो आधीच्या चेंडूपेक्षा थोडासा बदल करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून फलंदाजाला नीटचं सेट होऊ द्यायचं नाही, त्याची नजर विचलित करायची. हा प्रयत्न असलाच पाहिजे. टर्न केलाय, हो हो, जबरदस्त स्विंग केलाय आणि चेंडू आउट ऑफ द पार्क जात असताना लॉंग लेगच्या वरून हा षटकार. पिक केली, जागा बनवली, गोल फिरला आणि चेंडूला फिरवलं आणि षटकार गिरवला. इथे बघा हा रिप्ले. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून काय बॅटचा स्विंग होतं तिथे, जबरदस्त. नजर सुद्धा अगदी चेंडूच्या समोरच होती. जसा चेंडूने ट्रॅव्हल केला हवेमध्ये, त्यानुसार नजर आधी चेंडूला पाहत होती आणि पाहता पाहता आपल्या डोळ्याचं पारणं फिटणारा तो आपण षटकार बघितला आणि या षटकाराने धावसंख्या पोहोचवली आहे ती 16 वरती, 16 ऑन द बोर्ड. मस्त सुरुवात इथे मेहर इलेव्हन बापगावच्या संघाची. या प्रदीपजी, कॅप्टन ऑफ जय हनुमान इताडे, रायडर जाकी, सरकार सम्राटचे मालक चालक, वेलकम. तर आपण पाहिलं पहिल्या षटकाची समाप्ती सुद्धा झाली आहे. 402406 जणू काय राहुलच्या घराचा पिनकोड नंबर आहे की काय, अशा पद्धतीने हा लेखाजोखा पाहतोय आपण पहिल्या षटकातील. चांगली सुरुवात, अगदी झकास झोकात, लय भारी सुरुवात इथे बाळरामजी मेहर साहेबांच्या संघाची.
मेहेर इलम बाबगाव. मागच्या 2-3 वर्षामध्ये या संघाने उंच भरारी घेतलेली आहे क्रिकेटच्या पटलावरती. ह्या परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अगदी चांगला परफॉर्मन्स दाखवणारा संघ. आणि एकविरा हा नौका संघ आहे. हाफ वॉली घेतलं, फक्त तिथे ड्राव केलं तर मिड ऑफ नाही पाहिलं आणि लॉंग ऑफला तिथे कव्हर करे, पण एक धाव इथे योगेश पाटीलने प्राप्त केली. त्यालाही माहिती की आपल्याला जास्तीत जास्त आता राहुलला स्ट्राईकला आणणं फार गरजेचं आहे, कारण आधीचं षटक पूर्णपणे राहुलने खेळून काढून त्यामध्ये तब्बल 2 चौकार षटकार मारून 16 धावा कुठल्या होत्या आणि त्याला आता स्ट्राईकला आणण्याचा हा चांगला प्रयत्न बघितला आपण योगेश पाटीलचा. धावसंख्या 17. विघ्नेश नावाचा गोलंदाज षटक हाताळतोय. बॉलिंग एंड मधले पंच पाहतोय आपण जितेंद्र पानसरे. स्क्वेअर लेग पंच आहेत ते महेंद्र भवर. तिसरे पंच उमेश चिकेणे. बॅकफुटला गेला होता आणि तिथे अवे फ्रॉम द बॉडी लॉफ्टेड ऑफ ड्रॉप पाहतो डिपेक्सचा कव्हरला. वेगाने डीप कव्हरचा फिल्डर जातो, एका हाताने चेंडू कव्हर करून फेकी करेपर्यंत अगदी टाळांच्या गजरामध्ये फिल्डिंगला सुद्धा अनुमोदन दिलं प्रेक्षकांनी आणि रनिंग बिटवीन विकेटला सुद्धा अनुमोदन दिलं. त्यांच्या पाठीराख्याने सुंदर 2 धावा, सुंदर फिल्डिंग, चांगला चेंडू सुद्धा होता. मस्त पद्धतीने आपण पाहिलं या एकाच चेंडूवरती ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळालं या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने. धावसंख्या 19. पुन्हा गोलंदाज विघ्नेश काहीसा थोडासा दचकतो, तिथे बिचकतोय. आमचे सरकार सम्राट कधी बिचकत नाही आणि दचकत नाही, म्हणून मोठमोठ्या शर्यती जिंकतात ना प्रदीपजी. दचकले की संपला कार्यक्रम. शर्यतीमध्ये स्पीड पकडणं फार गरजेचं असतं, मोमेंटम लयबद्ध पद्धतीने. आडवे झाल्याने उडवलाय लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. काऊकोरच्या ठिकाणी तिथे फिल्डर पोहोचतोय, जो लॉंगरला होता त्याच्या डोक्याच्या वरून जात असताना चेंडू थांबणार नाहीये. 4 धावांसाठी. सुंदर ओरपे चेंडू होता बघा, बाहेर निघाला, शफल झाला, ऑप्स्टिकच्या बाहेरून खेचून मारलं. अगदी हाफ वॉली घेतलं होतं, ओरपे सुद्धा नव्हता. हाफ ऑफ हॉली तिथे आणि तिथे मात्र होले होले करत चौकार तिथे प्राप्त केला बॅटर राहुलने. धावसंख्या पोचवली चौकाराने 23 वर. मस्त इथे पाहतो आपण रन रेट ठेवलाय. बाबगाव टीमने बॅटची कडा होती, विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटला. सेकंड अटेम्प्ट मध्ये फ्लाइंग स्लिप्सला सुद्धा संधी होती, परंतु त्यांनी सुद्धा संधी गमावली आहे. संधी मिळाली होती, संधीचं सोनं करता आलं पाहिजे, तसं इथे होताना दिसत नाहीये. आणि पाहिलं आपण की इथे एक विकेट प्राप्त होऊ शकले असते, परंतु स्वतःला खूप मस्त स्टेज केलं विकेट कीपर. उंच पूर आहे आणि बॅकअपला फ्लाइंग स्लिप होती, त्याच्या पुढ्यात तो झेल पडला आणि जमिनीला दान झाला. धावसंख्या 1 पुढे 24. स्विच हिटचा प्रविचार तिथे घेतला लगेचच योगेश पाटील. थोडसा संयम गमावत असताना तिथे त्या ठिकाणी सरळ बॅटने चांगल्या धावा येत आहेत, फटके येत आहेत, परंतु तिथे एक पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा प्रयत्न होता. ऍक्च्युली थर्ड मॅन आणि पॉईंटच्या दिशेने एकही फिल्डर नाहीये, 30 यार्ड सर्कलमध्ये सुद्धा नाही आणि डीप मध्ये पण नाहीये. आणि तिथेच आता फक्त दिशा दिली. वाह, लेट कट सुंदर. गुरुनाथ सेठ पाटील साहेबांच्या बॅनरला नतमस्तक होतोय हा सुंदर चौकार. डोक्यावरून आणि पाहिलं सुद्धा नाही की चेंडू कुठपर्यंत पोहोचणार. हा कॉन्फिडन्स होता योगेश पाटीलचा आणि तो चौकार मारण्यामध्ये माहीर आहे. चौकार मारण्यामध्ये त्याने पराक्रम केलाय. मागच्याच आठवड्यामध्ये लगोपाठचे 6 चौकार मारणार योगेश पाटीलने हा चौकार मारला. धावसंख्या 2 षटकाची समाप्ती मित्रांनो. या षटकामध्ये पाहतोय आपण की इथे धावा 12 आल्या, पहिल्या षटकात 16 होत्या आणि एकूण धावसंख्या झाली आता मेहेर इलम बाबगाव संघाची बिनबाद 28. विदाउट लॉस 28 ऑन द बोर्ड. हळूहळू प्रेक्षक येत आहेत. संडे आहे, 99% माणसांना, कामगारांना, बिझनेसमॅन यांना सुट्टी असतेच या दिवशी आणि घेतात सुद्धा. एक दिवस तर आपल्यासाठी पाहिजे. चाकरमानी असतील, नोकरी करणारे असतील, धंदेवाले असतील, प्रत्येकाला आवश्यक असते की एक आरामाचा दिवस, एन्जॉयचा दिवस, आणि आपण संडे जास्त निवडत असतो. पुढचा सामना पवनपुत्र पिसे विरुद्ध धनेशीलन कुकसे.
आपण आम्हाला ऐकत असाल तर आपण लवकर या आणि रिपोर्टिंग करा. लगेच तुमचे कॅप्टन पाठवा टॉससाठी. आपण लगेच दुसरा टॉस करू. नवीन षटक सुरू. आपटी दिली आहे तिथे हापा पूल केलाय. अगदी वेगाने चेंडू जातोय सुसाट. ओ माय गॉड, बंदुकीतून गोळी निसटावी तसा चेंडू निसटला आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. हल्ला केला. येतीला सुद्धा एकीन वाटत नाहीये की इतका वेगाने सुसाट चेंडू गेला तिथे. अगदी वेग धारण केला आणि डीप स्क्वेअरच्या दिशेने चौकार प्राप्त केला. पुन्हा एकदा त्याच दिशेने पाहतो आपण. थोडासा अगदी चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर तिथे सज्ज आहे. त्याने कव्हर केले का टप्प्याने चेंडू उचलून फेकी करेपर्यंत सिंगलची प्राप्ती केली ती बॅट्समन राहुलने. चौकारा पाठोपाठ एक संयम दाखवला. पण तो हा फटका सुद्धा अगदी चौकारासाठीच होता. पण तो थोडंसं तिथे चेंडू थांबला आणि वेगाने तिथे फोल्डर पोहोचला होता लॉंग लेगच्या दिशेने, जो आधी स्क्वेअर लेगच्या झोनकडे होता. धावसंख्या इकडे इथे पुढे जात असताना पाहतोय 33 वर ती टीम मेहेर इलम बाबगॉट टीम विदाउट एनी लॉस. बॅकवर्ड स्क्वेअर लेग घेतलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे काहीसा फॉरवर्ड झोनकडे. एक वाईडिस लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नरच्या आजूबाजूला डीप कव्हर आहे. लॉंग ऑफ आहे आणि इथे रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता. तर विकेट किपरने तिथे हो डायरेक्ट हिट केलाय. फ्लाइंग स्लिपने तिथे परवानगी घेतली होती, संधी घेतली होती. पण पंच सांगतीलच आपल्याला. ओ थ्रो तर झाला या ठिकाणी. मागच्या 2 दिवसांमध्ये हे पराक्रम झालेत. ओ थ्रोच्या माध्यमातून 7-7 धावा मिळाल्यात आणि पंचांनी तिथे रिफर केलंय तिसऱ्या पंचांकडे त्या डायरेक्ट हिटसाठी. स्ट्रोक जो मारलेला तो मिस टायमिंग होता. चेंडू हवेत उडाला होता. विकेट किपरच्या उजव्या पुढ्यात पडला. त्यानंतर फ्लाइंग स्लिपने कव्हर करून फेकी केली आणि त्या फेकीच्या आधारे पाहायचं की रनआउट आहे की नाही. फलंदाज बाद. रनआउट. बॅट फलंदाजाने क्रीज मध्ये घेतलीच नाही. धावसंख्या 33 वर. एक गडी बाद 33 धावसंख्या. येतीनचा हा दुसरा चेंडू होता आणि राहुल बाद झाला 28 धावा करून. वा, चांगलं त्याने मॅरेथॉन इनिंग साकार केली आपल्या संघासाठी. ओके, अपडेट केले सर. 3 चेंडू झालेत. चौथा चेंडू हा मार्ग सुद्धा. ओहो, फ्रंट फुट ड्राइव्ह लॉफ्ट केलाय आणि डीप कव्हरला झेल टिपलाय. जसा आला तसा परत जाईल त्याच पावलांमध्ये. हा वन डाऊन बॅट्समन जो आला होता तो परत ते डगआउट मध्ये. चेंडू आउटस्टाइड ऑफस्टंप टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आणि तिथे मस्त लॉफ्टेड. ओ फ्लॅशी लॉफ्टेड ऑफ ड्रॉ बघितला. पण तिथे फिल्डर सजलेला होता. त्याने अगदी मस्त पद्धतीने आपल्या सुरक्षित हातांमध्ये ओमकारचा झेल टिपला आणि ओमकारला 440 होल्डचा धक्का लागला. कारण तो 0 बाद झाला. चांगला प्लेअर ओमकार. इथे परत डगआउटमध्ये दुसरा धक्का लागला मित्रांनो मेहेर इलम बाबगॉट टीमला. धावसंख्या 33 वर असताना 4 चेंडू पडले. बघा, जर चौथं षटक संपण्याच्या आज दोन्ही कॅप्टन जर आले नाही तर तुमचा सामना 3-3 षटकांचा असेल. आणि जर एखादा कॅप्टन आला असेल तर जो गैरहजर कॅप्टन असेल त्याच्या टीमला 2 धावांची पेनल्टी असेल.
इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे आजच्या या दिवसामध्ये. यावेळेला सुद्धा आडव्या बॅट निवडायचा प्रयत्न, लेग स्लिप चेंडूच्या खाली आणि सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. लागोपाठचा लागतोय धक्का क्रमांक दुसरा. विकेटचं पतन होतं. येतीनने मस्त कमबॅक केलंय आपल्या ह्या आई एकविरा गावदेवी नानकर संघासाठी. लारा बाद झाला तिथे. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केले गोलंदाज येतीनने. बघा हा मोठा फटका मारायचा नाद इथे झाला. जसा ओमकार परतला तसा सुद्धा इथे पहिला चेंडू ते झेल देऊन परतला. इथे हाराकिरी झाली काहीशी. सुरुवात लाजबाब केली होती राहुलाने, योगेश पाटीलने, परंतु जसा राहुल बाद झाला पूर्णपणे पत्त्याचं घर जसं कोसलावं एखादा वार आल्यानंतर, तसा इथे धावफलक शांत आहे. परंतु बॅटिंग लाईनअप कोसळलेली आहे टीम मेहर इलेव्हन बापगाव टीमची. आर्यन येतो नवीन बॅटर. योगेश पाटीलच्या साथीला आर्यन स्ट्राईकला असेल आणि हा षटकातील शेवटचा चेंडू असेल. येतीन जो षटक हाताळतोय 5 चेंडू टाकले त्याने, एक चौकार एक सिंगल, 3 धक्के दिले, ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केली. योगेश पाटीलला स्ट्राईक मिळणं कठीण झालंय. जो जबरदस्त खेळतो खूप फॉर्म मध्ये, हे तुमचं कॅल्क्युलेशन असतं. तुमच्या माइंड मध्ये तुम्ही माइंड गेम अगदी फिट केली पाहिजे, सेट केली पाहिजे की आपलं कसं खेळायचं आहे, आपल्याला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. आपण जो येतो तो मोठे फटके मारायचा प्रयत्न करतो. इथे बघा काय झालं, नशीब की बॅकअप होतं तिथे, अन्यथा हा चौकार जाऊ शकला असता. आणि फिल्डिंग करण्याची एक पद्धत सुद्धा असते, स्टान्स असतो. एक पाय बेंड करून खाली बसायचं असतं, जसे रवी शास्त्री करायचे. इथे दोन्ही पण पायांमध्ये गॅप ठेवली ती, जसा सुईतून धागा ओला जातो तसा चेंडू गेला होता निघून. आणि 3 षटकाची समाप्ती झाली मित्रांनो. धावसंख्या 35 पाहतोय आपण. 3 गडी बाद टीम मेहर इलेव्हन बापगाव. 35 लॉस ऑफ 3 विकेट्स. आपण आला असेल तर या. आणि पवनपुत्र पिसे हा पुढचा सामना असेल. स्वर्गीय बळीस्मृती चषक 20-25 मधला हा आपला शेवटचा दिवस आहे मित्रांनो. आज बक्षीस घेण्याचा दिवस आहे. तुम्ही जे मेहनत करतायत त्या मेहनतीचं तुम्हाला आज फळ मिळणार आहे. म्हणून मेहनत अगदी बेजोड करा, अथक मेहनत करा, तुम्हाला फळ नक्कीच प्राप्त होणार आहे आजच्या ह्या दिवसामध्ये. मोठमोठ्या बक्षिसे तुम्हाला मिळतील, मोठमोठे पाहुणे सुद्धा आजच्या दिवसामध्ये येतील आणि मोठी प्रेक्षक संख्या सुद्धा असेल. अगदी वेगळा आज दिवस असणार आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस अमृताहून गोड व्हावा. आणि आज गोडगोड दिवसामध्ये आपल्याला तुम्हाला गोडगोड इथे फळ मिळणार आहे बक्षीस रूपी. पियुष सज्ज झालाय शेवटच्या षटकासाठी. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. विकेट किपरच्या डाव्या बाजूला एक लेग स्लिप घेतलेली आहे, फ्लाइंग स्लिप तयार आहे. पॉइंट गल्ली थर्ड मॅन कोणीच नाही तिकडे. डीपमध्ये कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे. ऑन साईडला बघितलं तर आपण ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला फिल्डर आहे, तसेच फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेटमध्ये 30 या सर्कलमध्ये प्लेयर सज्ज आहे. इथे मात्र शॉर्ट कव्हरला ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, अचंबित झाला फलंदाज योगेश पाटील. मस्त अँगल प्राप्त केलं गोलंदाजाने, त्याचं नाव पियुष. एक सुकन्या आली आमच्याकडे, प्रदीप यांची सुकन्या आहे. ओ खूपच बाहेर बोलायचा प्रयत्न पंचांनी पाहिलं तिथे आणि वाईटचा इशारा करतायत भवर सर. खूपच अगदी बॅकफुटला गेला होता, मागे सरकला होता बॅटर. त्यानंतर पुन्हा त्या बॅट पुढे अगदी चेस करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला चेस करता करता चेंडू आणि बॅटचं अंतर वाढत गेलं आणि ते पाहिलं भवर सरांनी आणि घोषित केला हा वाईट. धावसंख्या 36 वर पाहतो आपण या अवांतरने. मेहर इलेव्हन बापगाव संघाची पहिल्या षटकात 16 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. परंतु त्यानंतर पूर्णपणे आई एकविरा नानकने कमबॅक केला, पण इथे थांबणार नाही. रिव्हर्स हिट केलाय आणि सन्माननीय रोहित जेवेलीकर साहेबांच्या बॅनरला नतमस्तक होणार हा षटकार आलाय. रिव्हर्स सिक्सर. बघा उलट्या नजरेने पाहत होता, अगदी ठसन शॉट होता तो योगेश पाटीलचा. त्याला अगदी स्ट्राईक मिळाली आणि त्यांनी षटकार मला इनसाइड आउट. बॅटचा चेहरा उघडला आणि वाईट मिडअपच्या डोक्यावरून जात असताना तिथे 2 धावा पूर्ण करायचा प्रयत्न केला जातो. योगेश पाटीलने सक्सेसफुल रनिंग बीट विकेट केली आहे. सरकार आणि सम्राटच्या वेगाने 2 धावा केल्या योगेश पाटीलने.
खूप छान, मस्त पद्धतीने त्याने इथे धावांचा आलेख वाढवला आणि धावफलक सुगंधित केलाय. धावसंख्या 44, 44 ऑन द बोर्ड. झुंज देण्यासाठी ही धावसंख्या आता पूरक झाली, ती निर्माण केली आहे मेहरियम बागवाव या संघाने. फायटिंग स्कोर निर्माण झालाय. पुन्हा योगेश पाटील साहेब पुन्हा एकदा रिव्हर्स हिट, रिव्हर्स स्वीप केलाय आणि तिथे चेंडू जातोय वेगाने. सुजितजी पाटील आणि प्रशांत पाटील यांच्या बॅनरच्या मधोमध पकडला गेला, डायरेक्ट हिट केलं. विकेट कीपर त्या दरम्यान एक धाव कंप्लीट आणि विकेटचं पतन, रनआउट योगेश पाटील. हो, हा लेग कटरचा प्रयत्न होता आणि त्याच अगदी विथ द स्पिन हा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता बॅटरने. त्या दरम्यान अगदी वेगाने गेला, चेंडू काहीसा थांबला होता, ती त्याने फेकी केली, सुंदर पद्धतीने विकेट कीपरने कलेक्ट केला आणि लगेच 0 सेकंड मध्ये डायरेक्ट हिट केलं. त्याच कारणाने अगदी इथे योगेश पाटीलला परत जावं लागतंय, ज्याने मस्त इथे धावा सजवल्या आपल्या संघासाठी. 14 धावांचं योगदान दिलं योगेश पाटीलने आणि धावसंख्या 45 असताना विकेटचं पतन झालं. 45. 2 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन बॅट्समन आलाय शालिक. शालिक इतका उशिरा का आला? हो आला आणि त्याने मोठा फटका मारण्याचा नाद केला, नाद खुला आणि तो फसला. झेल बाद, शालिक बाद. चेंडू होता, त्याला अगदी बॅकफुटात जाऊन पूलचा प्रयत्न केला होता, परंतु जास्त चेंडू उंच गेला आणि मस्त जज केलं अगदी डीप मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता, कुठली पण चुकी नाही केली. बाउंड्री लाईनच्या अगदी कडेला बॉडी बॅलन्स राखून तो पूलचा फटका आपल्या हातामध्ये विसावून घेतला आणि शालिक सुद्धा आल्या पावलाने परत गेलाय. लास्ट बॉल ह्या इनिंगचा आणि तोपर्यंत जर दोन्ही कॅप्टन नाही आले तर तुमचा सामना 3 षटकांपेक्षा कमी सुद्धा होऊ शकतो, हे तुम्हाला आम्ही इथे सूचना देत आहोत. लास्ट टू गो, धावसंख्या 45. नवीन बॅटर मैदानामध्ये सुनील आलाय. सुनीलला सुद्धा तिथे एकच धाव मिळते आणि अशा प्रकारे सर्व षटकाची समाप्ती झाली. बाळाराम दादा मेहर साहेबांच्या मेहर बाबगा संघाची धावसंख्या आपण पाहतोय इथे झाली ती 46 आणि 27 धावांचं लक्ष सेट केलं जिंकण्यासाठी आई एकविरा स्पोर्ट्स नानकर संघापुढे बाबगाव टीमने. योगदान 28 धावांचं माफ करा राहुलचं, त्यात 14 धावा महत्वाच्या योगेश पाटीलच्या. ओमकारने जास्त वेळ टिकता आला नाही, ओमकार शून्यवरती गेला. लारा सुद्धा शून्यवरतीच गेला. आर्यनने 2 धावा केल्या आणि शालिक सुद्धा शून्यवरती, म्हणजे तब्बल 3 गडी शून्यवरती बाद झालेत. काहीशी हारागिरी झाली म्हणू शकतो आपण. त्यानंतर सुनील गेला होता, ज्याने एक सिंगल प्राप्त केली शेवटच्या चेंडूवरती आणि अशा प्रकारे आपण पाहिल्या की धावा झाल्या. त्या 46 आणि 27चं टार्गेट कशा प्रकारे पार करेल आई एकविरा स्पोर्ट्स नानकर ते आपल्याला बघायचं आहे. त्या 2 मिनिटांमध्ये आपण धावांचा पाठलाग पाहणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला पुन्हा अनाउन्समेंट करतो की टॉस साठी या धनेशचा कॅप्टन आलाय. क्या बात आहे, वेलकम. पांडुसेठ धर्मा पाटील साहेबांनी लगेच पाठवलं सुद्धा. वेलकम वेलकम. पवनपुत्र पिसे, आपण आला असाल तर पटकन या. पण तो जो कॅप्टन आलाय त्याचा आता काहीतरी फायदा होणारच आहे. सन्माननीय राहुलजी पाटील, आम्ही यांच्या शुभास्थित टॉस करणार आहोत. आला 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 पवनपुत्र पिसे पण आला. वा, कॅप्टन कुठे लपतात काय कळत नाहीये की पटकन येतात. राहुलजी पाटील करा टॉस.
पीसीच्या कॅप्टनचा कॉल जय हनुमान म्हणतो आलाय स्वर्गीय बळीस्मृती चषक टॉस जिंकलाय धनेशिलू कुकसे टीमने. राहुलजी पाटील धन्यवाद. आपण असं नसतं व्हा, आयोजकांशी संपर्क साधा, भेटा द्या ना आणि थम्सअप द्या. मनीषजी वेलेकर, सचिन वेलेकर स्पॉन्सर थम्सअप घेतोय धनेशचा कॅप्टन. काय कसं चाललंय परफॉर्मन्स, काय बदल होतो की नाही, काय आज बघू आज काय होतं ते. काय निर्णय घ्यायची इच्छा आहे, क्षेत्ररक्षण घेऊ. काय चार्ज केलंय का पांडुसाहेब धर्मा पाटील साहेबांनी, काय मीटिंग घेतली की नाही? हो नक्कीच मीटिंग होतं, रोजच होते मीटिंग, तर बघू. अक्षय वगैरे सगळे अवेलेबल आहेत, शुभम हां सगळे अवेलेबल. काय चॅम्पियन पद पटकावलं की नाही हा 25-26 मध्ये? नाही अजून तरी नाही, स्ट्रगल करतोय अजून. स्ट्रगल करायचं की इथे अगदी पूर्ण तयारी असेल? इथे तयारी आहे. काय वाटतं समोरच्या टीमला कितीपर्यंत आवरण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आतमध्ये आवरण्याचा प्रयत्न असेल. तुझी काय इच्छा आहे, 4 षटकामध्ये किती धावा योग्य वाटतात तुला फाईट देण्यासाठी? 50+. 50+. स्वर्गीय बळीला ओळखत होतास तू? ओळखत होतो ना, कसं खेळायचा? खेळताना नाही बघलं कधी. क्या बात आहे. तर तुझ्या टीम मध्ये कोणता असा प्लेअर आहे की जो मस्त चांगला फॉर्म मध्ये आहे? आदित्य शेलार, जयेश शेलार. कधी ते दोन संघ एकत्र खेळतात तेव्हा तुझ्या मनाला काय वाटतं? चांगला वाटतं. आणि आता कसं वाटतं मग? आता चांगला चला, हा होता पीसीचा कॅप्टन. टॉस जिंकला धनेशच्या कॅप्टनने, कुकसे कॅप्टनने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय पवनपुते पीसीच्या टीमला. तो असणार आहे पुढचा सामना. पण आता जाऊया आपण चालू असलेल्या सामन्यामध्ये. धावांचा पाठलाग सुरू होणार आहे काही क्षणातच. 47 टू विन. चोवीस चेंडूमध्ये 27 धावांचं लक्ष इथे ठेवलेलं आहे बापगाव टीमने. आई एकविरा स्पोर्ट्स नानकर संघापुढे. आणि पहिल्या षटकासाठी ओमकार सज्ज झालाय. ओमकारने आज बॅटिंगमधून जरी परफॉर्मन्स नसेल दिली तरी सुद्धा त्याने आता बॉलिंगमध्ये जिद्दीने कामगिरी करणं फार गरजेचं आहे आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी. सुरुवात कशी असेल ते बघू. ऋतिक आणि समीरची जोडी ॲज अ बॅट्समन, ओपनर फ्रॉम नानकर. हो, खूप छान ड्राईव्ह केला तिथे. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड लॉंग ऑफच्या दिशेने वेगाने जातोय दान दान करत. सुंदर सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट, 4 रन. सुंदर ऋतिक रोशन झाला इथे पहिलाच चौकाराने. त्यांनी पहिल्या चेंडूमध्ये मस्त पद्धतीने ड्राईव्ह केलं बघा, थ्रू द गॅप. वाईडिस मिडअप तिथे नव्हता आणि एक्स्ट्रा करणे मिडअपच्या मधून चेंडूला काढलं. डीप मध्ये जात असताना चेंडू वेगाने अगदी सीमारेषेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. यावेळी ऑन साईडला ड्राईव्ह केला, पुन्हा ऑन ड्राईव्ह होता. आपण ऑन द कार्पेट सेफ शॉट खेळतोय. फटके हवेमध्ये न मारता मस्त ड्राईव्ह करतोय ऋतिकने. ड्राईव्ह करून अगदी प्रेक्षकांची मनं जिंकली त्या 2 फटक्यांमध्ये. पुस्तकी फटके लगावतोय. क्लासिकल स्ट्रोकचा दर्जा देत असताना ऋतिकने अजून एक धाव इथे प्राप्त केली. धावसंख्या पोहोचवली आपल्या आई एकविरा नानकरची बिनबाद 5 वर. ज्यांच्यासमोर लक्ष जिंकण्यासाठी 47 धावांचं गोलंदाज ओमकार. ओव्हर द विकेट जातोय पुन्हा एकदा. तिथे ड्राईव्ह केला, हाफ वॉली होता. बॅटचा फ्लो चांगला होता, टायमिंग लाजवाब, तितकी सुंदर फिल्डिंग आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला राहुल कडून. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला धावसंख्या 6 असताना इथे पाहतो आपण एक गडी बाद नाहीये. 2 सिंगल, 1 चौकार इथे प्राप्त केलाय ह्या जोडी. सुंदर का टायमिंग लाजवाब चौकार. 0 सेकंड मध्ये पोझिशन मध्ये आला बघा. हा चेंडू हाफ वॉली होता, फ्रंट फुटला पुढे आणलं आणि
नजर छान होती स्क्वेलिकच्या दिशेने, नजर बंद केलं, नजर कैद केलं. या फटक्यामध्ये टायमिंग लाजवाब होतं, काही कॉन्फिडन्स होता बघा. अगदी तो सुद्धा पाहत राहिला बॅटर आणि प्रेक्षक सुद्धा अगदी मंत्रमुग्ध झाले या फटक्याने. हे फटके अगदी आपण कधी विसरू शकत नाही, असे फटके लगावणं फार गरजेचं असतं. क्लासिकल फटका सॉलिड. पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 11, इथे बिनबाद टीम नानकरची. ऐशी फिल्डिंग सजवतोय, एक गली घेतलाय तिथे, एक कव्हर पॉइंट आहे पंचाच्या उजव्या बाजूला, एक डीप कव्हर आहे. पुन्हा एकदा तिथे बॅट स्लाइस केली होती गली आणि थोडं स्लिपच्या दिशेने चेंडू जात असताना तिथे एक सिंगल प्राप्त झाली आहे. चेंडू बॅटला धडकला आणि चेंडू फिरत होता तिथे भोवऱ्याप्रमाणे. त्या चेंडूला कव्हर करेपर्यंत 30 सर्कलमध्ये कव्हर केलं गेलं. एक धाव सुद्धा इथे प्राप्त केली. धावसंख्या 12 वर पाहतो आपण एकविरा स्पोर्ट्स नानकरची. गोलंदाज राहुल जागा बनवते, टर्न केलं, इम्प्रोवाइज केलं चेंडूला आणि चेंडूला काढले. लॉंग लेगच्या दिशेने वेगाने जाते. 3 टप्प्याने 4 धावांसाठी गुड शॉट. क्लोज नाहीयेत, अन्यथा स्टंपिंगची तिथे संधी चालून आली होती, परंतु तिथे बघा पावलाचा वापर केला आणि चेंडू थोडासा अलीकडे टाकला. टप्पा अलीकडे नियंत्रित केला गोलंदाज राहुलने. डॉट चेंडू काढला. हा 3रा क्रमांकाचा चेंडू होता. 9 चेंडू पडलेत. डाव सरळ अगदी लॉफ्ट केलाय डोक्यावरून पंचांच्या आणि बॉलरच्या लॉंग ऑफ तिथे वेगाने येतोय. लॉंग ऑफ कडे गेला आणि त्या दरम्यान कव्हर करेपर्यंत एक सिंगल प्राप्त केली बॅटर समीरने आणि धावसंख्या सिंगलने 17 वर विदाउट लॉस. चांगली इथे झुंज रंगू लागली बघा. अगदी टीट फॉर टॅट फाईट इथे होते. थ्रू द एक्स्ट्रा कव्हर चेंडू वेगाने जातो. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येत असताना डीप उजव्या बाजूने येत असताना तिथे लॉंग ऑफला इकडे पर्यंत 2 धावा वेगाने अगदी चित्याच्या चपळाने सम्राट सरकारच्या वेगाने पूर्ण केल्या. प्रिन्सी सुद्धा इथे आनंद घेते. प्रिन्सी प्रदीप आलेले आहे इथे. धावसंख्या 19 वर 19. मस्त वेग इथे धारण केलाय. वेगावरती स्वार झाले दोन्ही पण बॅटर. राहुल सुद्धा वेगामध्ये बदल करत नाहीये. सन्माननीय इताडीचे समाजसेवक कैलासजी पाटील साहेब आलेले आहेत. पाटील साहेब या, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपण यायचंय मंचाकडे या. हो 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 हो, हा फॉली कडक आवाज बॅट मधून येत असताना पुण्यात डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय लॉंग ऑफच्या दिशेने तितक्याच वेगाने. काय जबरदस्त समतोल, समन्वय, तालमेल दोन्ही या बॅटर मधला पाहतोय आपण. अगदी पूर्णपणे हलचल निर्माण केली ह्या स्पर्धेमध्ये, ह्या सामन्यामध्ये झुंज निर्माण केली आहे. रंग भरलेत या दोन्ही पण बॅटरने. अगदी समसमान कामगिरी दोघांची. धावसंख्या 2 षटकाची समाप्ती 21 झाली आहे. आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी पाहतो आपण 26 धावांची गरज. 12-26 समीकरण आपल्या स्क्रीनवरती बघा. रिक्वायर्ड रन्स 12 डिलिव्हरीज 26 रन्स रिक्वायर्ड फॉर द टीम ऑफ एकविरा स्पोर्ट्स नानकर. यस डीजे. आहे एरिया सेल्स मॅनेजर ऑफ रिओ इनोबेप प्रायव्हेट लिमिटेड. कर्जत पासून कसाऱ्यापासून वाडापर्यंत ज्यांच्याकडे एरिया आहे असे निलेशजी कोळी, आपलं हार्दिक स्वागत. मागच्या स्पर्धेमध्ये त्यांचं स्पॉन्सरशिप होती, कंपनीची स्पॉन्सरशिप होती
आणि त्या स्पर्धेमध्ये निलेजी कोळी साहेबांचं सुद्धा मोलाचं योगदान होतं. असे निलेजी कोळी. बॉलिंग मार्क होती आता सज्ज होते सुनील. तिसऱ्या षटकासाठी 2 षटकामध्ये 21 धावा इथे उभ्या केलेल्या आहेत. एक गडी बाद नाही. चांगल्या स्थितीमध्ये पाहतो आपण हा नानकर संघ या ठिकाणी, परंतु एखादी जर ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला सुनीलने तर अगदी चांगली स्थिती निर्माण होईल ती बाबगाव संघाच्या बाजूने. परंतु आता सामना अजून न्यूट्रल आहे मित्रांनो. सामना कुठे झुकला नाहीये, कारण दोन्ही पण मातब्बर संघ इथे आपला परफॉर्मन्स दाखवत आहेत. एक आहे अगदी अनेक स्पर्धा जिंकणारा बाबगाव, दुसरा आहे नौका संघ ज्याची क्षमता आहे अगदी मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याची. तो नानकर संघ इथे धावांचा पाठलाग करतोय, ज्यांना गरज आहे 12 चेंडूंमध्ये 26 धावांची. कव्हरचा फिल्डर थोडासा पॉइंटकडे ढकलला जातोय, घेतला जातोय. डीप कव्हर घेतलंय त्याला. एक लॉंग ऑफ, एक लॉंग लेग, एक मिड विकेट आणि एक वाईडिस्ट लॉंग ऑन अशी जमावट डीप मध्ये. सुनीलचा हा चेंडू हलक्या गतीने रिलीज केला, अगदी हळूवार पद्धतीने शफलिंग पाहिलं तिथे बॅटरचं जणू काय सुनील याने, आणि सरळ अगदी स्ट्रेटर वन टाकलं. टप्पा पाण्यात थोडासा चेंडू बाउन झाला आणि तिथे कुठल्या पद्धतीने बॅटरला सुद्धा समजलं नाही की चेंडू कसा काय तिथे बाउन झाला. बघा हा रिलीज अगदी फ्लाईट झाला होता, मस्त दांडकन अगदी त्यांनी टेक ऑफ घेतलं. टप्पा पडल्यानंतर पहिला सुरेख पद्धतीने हा डॉट काढला. 11 चेंडू आता शिल्लक, 26 धावांची गरज आहे एकविरा नानकर टीमला. ओ चिप शॉट, सेफ शॉट, मिड ऑन तिथे नाहीये. वाईडिस लॉंग ऑन वेगाने येतोय, अटॅकिंग फिल्डिंग करतोय, अगदी जीवाच्या चपळाईने तिथे आवर घातली स्वतःला. किती वेगाने गेला, त्याला सुद्धा माहिती होतं की 2 धावा द्यायच्या नाहीयेत आणि त्या कारणाने त्याने अटॅकिंग फिल्डिंग केली. धावसंख्या 22, 47चं टार्गेट आहे एकविरा नानकर संघापुढे. पुढच्या सामन्यासाठी सज्ज रहा. पवनपुत्र पिसे विरुद्ध धनेश शिलन कोकसे. पुढचा चेंडू घेऊन सुनील कांगुर्डे. ओ हो चाबुक शॉट, डीप कव्हरचा फिल्डर तैनात बरोबर केला, तरी झेल टिपलाय. जशी फिल्डिंग सजवली होती सुनीलने तसा चेंडू टाकला, नियंत्रित केलं बॅटरला आणि चुकीचा फटका तिथे मारला गेला. फटका छान होता आणि स्टेल सुद्धा सुंदर टिपलाय तिथे. फलंदाज बाद. शॉट होता, अप्पर स्क्वेअर कट होता त्या ठिकाणी आणि तिथे यासिनचा भाऊ वासिमने झेल टिपलाय. हो हो सुंदर झेल टेकन ॲट द डीप कव्हर. असं वाटेल की चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल करेल, पण तो नाही. तिथे आपली अपेक्षा भंग झाला सर्वांचा आणि बॅटरचा सुद्धा अपेक्षा भंग झाला. नवीन बॅटर येतीन आलाय, बाद झाला पहिला फलंदाज तो ऋतिक, ज्याने सुंदर सुरुवात केली चौकाराने. परंतु जी गरज होती आता बाबगाव संघाला ती गरज प्राप्त करून दिली आहे. तो ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलाय गोलंदाज सुनीलने. ही त्याची मेहनत, ही त्याची जिद्द चिकाटी त्याला फळदायी ठरली आहे आणि आपल्या संघासाठी त्यांनी संजीवनी प्राप्त करून दिली आहे. आता मात्र मॅच बरोबरीमध्ये आली असं म्हणू शकतो. काहीच पारडं जड होत आहे, त्याचं कारण की 3 चेंडूमध्ये विकेट मिळाली, एकच धाव गेली आहे आणि त्या कारणाने म्हणू शकतो आपण की मेहरम बाबगाव संघ काहीसा चांगल्या स्थितीमध्ये आहे. 22 धावसंख्या. पुढचा चेंडू सुनील कडून ओव्हर द विकेट. रिव्हर्सचा पवित्रा घेतलाय, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला फिल्डिंग झाली, डायरेक्ट फेकी झाली होती तिथे. गोलंदाजाच्या अगदी वाईडी झोनकडे जात असताना तो थ्रो तितक्याच वेगाने आला. तिथे बॅटर ज्याने रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता यतीन याने आणि स्ट्राईकला आणलं समीरला. धावसंख्या 23 पाहतोय आपण, एक गडी बाद. अजून 24 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8. 8 मध्ये 24, 8 × 3 = 24. 8 त्रिक 24 म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये तुम्हाला तिक्का चौका मारणं गरजेचं आहे. 3 तर मिळणं कठीण असतं, चौका अगदी सोपा असतो असं म्हणूया आपण. टेनिस क्रिकेटमध्ये कमी धावा, सिंगल डबल अगदी धोकादायक असतात, पण तो चौकार सांगा मारायला डोळे बंद करून मारतील, षटकार पण अगदी ब्लाइंडमध्ये मारतील. आणि तीच खरी परीक्षा असते की आपल्याला क्लासिकल फटके शिकणं फार गरजेचं असतं. इथे 24ची अजून गरज आहे 8 चेंडूंमध्ये. पुन्हा गोलंदाज सुनील जातोय लॉंग रनवे मधून. हो जागा बनवली, तिथे मात्र एलिव्हेशन नीटचं मिळालं नाहीये. वेगान जातोय, अगदी शॉर्टचा फिल्डर डीप स्क्वेअरच्या दिशेने एकाच ऍक्शन मध्ये कव्हर करून उचलून फेकून तिथे एकच धाव दिली आहे. ब्रेक लागवानं भाग पडलं दोन्ही बॅटरला.
सिंगल आहे, तुम्हाला लक्ष गाठता येणार नाहीये. धावसंख्या 24-23 ची अजून गरज 7 चेंडूंमध्ये. 7-23 समीकरण. 7-23 ह्या चेंडूमध्ये षटकार जर आला तर मे बी थोडासा सामन्यामध्ये अगदी येऊ शकतो नानकर संघ. अन्यथा बापगाव संघाने इथे आता राज केलंय, त्याची बापगिरी दाखवली इथे. बरामदादा मेहर यांचा संघ अगदी स्कोर सुद्धा चांगला निर्माण केला, टार्गेट मस्त सेट केला आणि त्यानंतर बघितलं आपण मस्त कमबॅक केलं ह्या गोलंदाज सुनीलने. रिव्हर्सचा पवित्रा तिथे अगदी ओव्हरपिच चेंडू होता, त्याला अगदी स्वीपचा प्रयत्न केला होता रिव्हर्स, पद्धतीला गलीला फील्डर तैनात असताना त्याने कव्हर केलं आणि अशा प्रकारे सिंगलने मोठं नुकसान होत नाहीये हे सुद्धा समजतंय बापवा टीमला. आणि अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या आई एकविरा स्पोर्ट्स नानकर संघाची झाली ती 25. येणारे चेंडू 6. 22 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. मोठे फटके अजून मारू दिले नाहीत. पूर्ण इनिंगमध्ये पाहिलं तर आपण 3 चौकार आतापर्यंत आलेत. पहिले 2 चौकार पहिल्या षटकामध्ये आले, दुसरा चौकार राहुलवरती आला दुसऱ्या ओव्हरमध्ये. परंतु ह्या षटकामध्ये एकही धाव दिली नाहीये, फक्त 4 धावा खर्च केला सुनील गांगोडेने. क्या बात आहे, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम सुनील. आणि तो टर्निंग पॉईंट ठरला या सामन्याचा की आता सामना काहीसा खुला झालाय, तो म्हणजे बापगावच्या बाजूने थोडासा तिथे सामना झुकलेला आहे. नवीन शेवटच्या षटकासाठी शालिक सज्ज होईल. शालिक सुद्धा चाणाक्ष आहे, चतुर बिरबल आहे. चला 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 फिल्डिंग लावा बापगाव टीम. आणि फिल्डिंगसाठी सज्ज राहा धनेशीलन कुकसे. आपला ब्रिगेड तयार ठेवा पूर्णपणे. जसा सामना समाप्त होईल लगेच तुम्ही मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. आज आपल्याला प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे, प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे, याची आपण काळजी घेऊया. चला कंटिन्यू शालिक. बॅटर चला, बॅटर चला. 6 मध्ये तुम्हाला 22 पाहिजेत. एकमेकांना न सांगता स्वतःच काहीतरी करून दाखवायचं. आता म्हणतात की खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचं असेल तर एकट्याने लढायला शिका. एकट्याने लढायचंय, काय डिस्कशनची गरज नाही. तुला काय करता येईल ते करून दाखवायचं. आता त्यासाठी सज्ज झालाय समोर येतीन ते कडक शॉट मारला, आडव्या बॅटनी लॉब केला समोर आणि लॉंगचा झेल तिथे टिपला जातोय. गुड कॅच टेकन. येतीन परत बॅक टू द पॅव्हलियन. रिलीज बघा करताना राऊंड द विकेट गेला, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टप्पा ठेवला आणि थोडंसं अँगल प्राप्त केलं होतं. त्या कारणाने हाफ वॉली जो घेतला उचलला त्याला नीटचं एलिव्हेशन नाही मिळालं, टायमिंग सुद्धा मिस झालं आणि एक सुंदर जज करून झेल टिपला वाईडिस लॉंगॉनच्या दिशेने आणि तो 18 बाद झाला. त्या ठिकाणी नवीन बॅटर आलाय जय 4थ्या क्रमांकावरती. धावसंख्या स्थिरावलेली जागेवरतीच 25 वरती थांबली आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत, 5 मध्ये 22 ची गरज. 5-22 समीकरण. सामना अवघड होत चाललाय. अशक्य नाही असं म्हणू शकत आपण. अशक्य काहीच नसतं जगामध्ये. तुमची हिंमत पाहिजे, तुमच्याकडे ती क्षमता पाहिजे, तुमची जिद्द ती चिकाटी आणि तुमची प्रॅक्टिस तशी पाहिजे. ते प्रॅक्टिसचा अभाव दिसतोय. चेंडू सरळ काढलाय पुन्हा एकदा. मस्त राऊंड द विकेट बॉलिंग करतोय इथे गोलंदाज शालिक आणि त्याचा अनुभव त्याने पूर्णपणे इथे पणाला लावून या संघाची या सामन्याची सूत्र आपल्या हातात घेऊन पूर्णपणे आता वरचढ ठरवलंय आपल्या संघाला आणि संजीवनी प्राप्त करून दिली आहे. 4 चेंडू शिल्लक राहिलेत, आता 22 ची गरज. यावेळेला सुद्धा उचली घेणाऱ्या चेंडूला पूलचा पवित्रा घेतला, पण तो शॉर्ट मिड विकेटला फिल्डर नाहीये. डीपचा फिल्डर येईपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पण त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही पण बॅटर एकाच दिशेने आणि तिथे अगदी सॅटिस्फाईड मोडमध्ये आहेत. त्यांनाही माहिती की आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट हिट केला होता विकेट किपरने. एक त्यांनी प्रयोग केला की नेम होईल की नाही बघू. मी लोकांना सांगू इच्छितो की मी गोटा खेळलोय की नाही, पण तसं काय झालं नाहीये. 3 चेंडू पडलेत, धावसंख्या 26. 3 चेंडू बडायचे आहेत आणि गरज आहे 21 धावांची अजून टीम आई एकविरा स्पोर्ट्स नानकर संघाला. असं वाटलेलं की सुरुवात छान झाली होती. ऋतिक आणि समीरने मस्त प्लॅटफॉर्म निर्माण केला होता. पहिल्या 2 षटकामध्येच त्याने अगदी दाखवून दिलं की आम्ही सामना शेवटपर्यंत झुंज देऊन जिंकण्याचा प्रयत्न करू. पण त्यानंतर नांगी टाकली. अगदी सुनीलने कमबॅक केलं 3ऱ्या षटकामध्ये आणि धावा मिळाल्या नाही. तिथे चौकार फार दुर्मिळ झाला. इथे मात्र चौकार मिळेल का इष्टाकवला. वेगळा चेंडू जातोय आणि चेंडूचा विजय झाला. फिल्डर सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
नक्कीच परमेशची माळी छान म्हणतात इथे, पण इथे आता बापगा सुद्धा छान परफॉर्मन्स करतोय. 5वा चेंडू मार्गस्थ असेल, चौकार तर आला, इथे दांडी गोल झाली, क्लीन बॉल. धावसंख्या 30 असताना इथे क्लीन बॉल केलं फलंदाजाला, परतीचा रस्ता दाखवला शालिक याने, कमबॅक केलं, टिट फॉर टॅट, फलंदाज बाद. रघुनाथ वेलेकर यांचे बंधू आलेत, रॉकेटजी वेलेकर, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम रॉकेटजी. आमची भेट झाली होती आता सोनटिकडी नाक्यावर, आम्ही एकत्र नाश्ता सुद्धा केला, वडेपाव खाल्ले, तिकडे चहा पिला. वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. 3 गडी बाद 30 धावा इथे आपण पाहतोय. 30 ऑन द बोर्ड. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये, प्रथमेश. त्याला प्रथमपणे यावंसं वाटलं नाही आणि शेवटी आला, पण त्याला काहीच करावं असं वाटलं नाही. अशा प्रकारे सामना प्रेक्षक समाप्त झाला आणि फार मोठ्या फरकाने सामना जिंकलाय तो मेहर 11 बापगाव टीमने. अभिनंदन बाळादादा मेहर. आणि आपल्या ह्या संघातील राहुलने छान कामगिरी केली, 28 धावा त्यांनी ठोकल्या आणि तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. राहुल इज द MOM मॉम मॅन ऑफ द मॅच. चला धनेश